पश्चिम पन्हाळ्यात सातत्यानं गव्याचे हल्ले वाढले आहेत। आजवर 5 शेतकऱ्यांचा बळी गेला असून 100हून अधिक शेतकरी जखमी झालेत। गवे पिकांचा फडशा पाडू लागले असून शेतात जाणं जीवघेणं ठरू लागलंय। त्यात बिबट्यांचाही वावर वाढल्यानं शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत। साहेब, आम्ही शेती करायची की नाही असा सवाल करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमोर कैफियत मांडली। आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची आज भेट घेत गव्यांसह बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली। यावर गव्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना राबवू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले। यावेळी वनसंरक्षक धैर्यशील पाटील उपस्थित होते। ऑस्ट्रेलियन बाबूळची मोठ्या प्रमाणात लागवड वनहद्दीत करण्यात आली आहे। त्याची पाने कुजत नसल्याने गवत उगवत नाही, त्यामुळे वन्य प्राणी चाऱ्याच्या शोधात शेतात येऊ लागले आहेत। जंगल क्षेत्रात पाण्याचीही कमतरता आहे। वन्य प्राण्यांना शेती हाच आपला अधिवास असल्याचं वाटू लागलंय, त्यामुळे शेतात गेलेल्या शेतकऱ्यांवर हल्ले वाढले आहेत। त्यामुळे ऑस्ट्रेलियन बाबूळचे वृक्ष काढून देशी वृक्ष लागवड करा, वनहद्दीवर तारेचे कुंपण करा, जंगल क्षेत्रात पाण्याची सोय करा, गवे शेतात येणार नाहीत यासाठी उपाययोजना करा, वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, त्यांच्या सुरक्षेसाठी साहित्य द्या, खास वन्य प्राण्यांसाठी ॲम्ब्युलन्स व रेस्क्यू टीम नेमा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। ऑस्ट्रेलियन बाबूळचे वृक्ष काढून नव्याने देशी वृक्ष लागवड करू, गावालगत वनहद्दीवर तारेचे कुंपण करू, शेतातील गवे वनहद्दीत घालवण्यासाठी खास टीमची नेमणूक करण्यात येईल, जंगल क्षेत्रात पुरेसा चारा पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, ड्रोन कॅमेऱ्याबरोबर पुरेसे कर्मचारी उपलब्ध करू, वन्यप्राणी शेतात येऊ नयेत यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करू अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेतकऱ्यांना दिली। शेती संरक्षणासाठी दिलेल्या बंदुका पोलीस ठाण्यात धूळकाठ पडल्या आहेत। शेतकऱ्यांना या बंदुका शेती संरक्षणासाठी तातडीने द्या अशी सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली। यावेळी पी डी पाटील, युवराज पाटील, संदीप पाटील, विजय खोत, विकास खोत यांनी चर्चेत भाग घेतला। यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे बहुतांशी संचालक सुरेश पाटील, प्रकाश काटकर, अरुण पाटील, भिकाजी पाटील, रोहन गुरव, रवी पाटील, सुभाष पाटील आदीसह शेतकरी उपस्थित होते। अधिकाऱ्यांसोबत आपली बैठक या ठिकाणी संपन्न झाली, तर त्या ठिकाणी काय कोणते मुद्दे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर आणि आपले DFO हे या जिल्ह्याचे फॉरेस्टचे प्रमुख धैर्यशील पाटील यांच्या समेत आम्ही बैठक घेतली। आता काल किशोरमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये गव्यानं एका शेतकऱ्यावर हल्ला केला आणि तो मृत्युमुखी पडला। त्याच दिवशी हरपवड्यामध्ये एकावर गव्यानं हल्ला केला, तांदूळवाडी गावामध्ये बाप लेखांच्यावर हल्ला केला। आता 4 हल्ले गव्यानं एकाच दिवशी 4 जणांच्यावर हल्ला केला, वेगवेगळ्या ठिकाणी गवेही वेगवेगळे आहेत। आता शेतकऱ्यांच्यामध्ये आणि आमच्या महिला वर्गाच्यामध्ये भीती निर्माण झाली की शेतात जायचं कसं आणि यायचं कसं। त्याचबरोबर बिबट्यासुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत। करवीर तालुका, पन्हाळा तालुका, बावडा तालुका जिल्ह्यात सगळीच म्हणा, त्या काय एकट्या तालुक्याचा नाही आहे। अगदी आजरा चंदगडपासून ते राधानगरी बुदरगडपासून शाहवाडी, पन्हाळा तालुका, करवीर, गंगा या विभागाच्या पश्चिम भागामध्ये गवे आणि बिबट्याचा वावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे। आता बिबट्यानं तर अनेक वेळा शेळ्या नेलेत, कुत्री नेलेत, शाळा मुलांच्या लांब आहेत, गावापासून लांब शाळा। उद्या एखाद्या बिबट्यानं जर शाळकरी मुलाला नेता अडचण आहे। आता शाळांना सुट्ट्या द्यायची वेळ या ठिकाणी आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आता प्राण्यांचं संरक्षण करायचं का लोकांचं जीवाचं संरक्षण करायचं हा मोठा प्रश्न आला आहे। मी हा विधानसभेमध्ये पण प्रश्न मांडला होता की पूर्वी आपल्याकडे शेतकऱ्यांना शेतीच्या संरक्षणासाठी आणि स्वतःच्या प्राण्यांच्यापासून संरक्षण बंदुक्या दिल्या होत्या, त्याचे लायसन्स होते। अलीकडच्या काळामध्ये वाढती गुन्हेगारी बघून बंदुकीचे शेती संरक्षणाच्या ज्या बंदूक होत्या त्याची सगळ्या बंदुका त्या डिपॉझिट केल्या गेल्या, त्याची लायसन्सचं नूतनीकरण होत नाही। मी परवा विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला की पूर्वी बंदुका असल्यामुळे ज्या त्या ठिकाणी जर बार जरी काढले तर प्राण्याला समजते की बाबा या ठिकाणी बंदूक आहे आणि त्याच्या जीवाला धोका आहे। प्राण्याला तो ओळखतो की बंदुकीतलं माझं प्राण आहे, फटाकड्याचा आवाज आणि बंदुकीचा आवाज हे त्याला कळतं। आम्ही त्यांना सांगितलं की तात्काळ बंदुकीची लायसन्स ही शेती संरक्षणाने रिन्यू करून द्या। ज्याच्यावर गुन्हे आहेत आणि गुन्हेगारी स्वरूप अशाला देऊ नका। स्वतःच्या संरक्षणासाठी शेताच्या संरक्षणाने लायसन्स रिन्यूशन करा आणि तात्काळ आता जी गवे ज्या ज्या ठिकाणी वावर आहे, आता जिथं जिथं शेतात बसले त्या ठिकाणी ते तात्काळ गवे जंगलामध्ये नेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनची जी तुमची टीम आहे ती अधिक त्याच्यामध्ये लोक घाला। ज्या ज्या गोष्टी युद्ध पातळीवर तुम्हाला आता करतील त्या काळात, परंतु लोकांचा जीव वाचला पाहिजे। शेतकरी हा बिनभीतीनं शेतामध्ये कामाला गेला पाहिजे आणि त्याला गव्यांच्यापासून आणि या वन्य प्राण्यांच्यापासून संरक्षण मिळालं पाहिजे। याच्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा अशा पद्धतीची आम्ही त्यांना सूचना केली आणि तशा सूचना त्यांनी DFOला केल्या।
कासार यांनी ते जांभळी नदी हा अतिसंवेदनशील भाग म्हणून घोषित करावा शासनानं आणि वन विभागाकडं अतिसंवेदनशील भागासाठी ज्या काय त्यांचे क्रायटेरिया आहेत त्याप्रमाणे तिथं सुविधा पुरवाव्यात आणि गव्याची पण गणना करावी आहेत आणि बिबट्या पण कुठे आहेत ते लोकेट करावे जेणेकरून उद्या बिबट्यांचं आता पाठवणारा पोहाळ तिथं कुत्री मारल्या बिबट्याने तिथं एखादं लहान मूल पण उचलायची शक्यता आहे तो बिबट्यावर लोकेट झाले पाहिजेत आणि गव्यांची पण जनगणना होऊन दीर्घकालीन उपाययोजना करून हा विषय कॅम्पवरती सोडावा. आता 5 लोकांचे जीव गेले आहेत, 100 लोक जखमी झाले आहेत, दररोजचा विषय होऊन बसला आहे. साहेबांनी आणि त्यांनी दोघांनी वेळ काढून त्यावर शासनानं मोठ्या प्रमाणावर लक्ष घालून यातून जनतेची सुटका करावी गव्या त्रास होतो आणि बिबट्या त्रास होतो. 12-13 गवे 2 दिवस बसून आहेत पंचवीस तळाला 2 दिवस फॉरेस्ट खात्याचे अधिकारी त्यांना तिथून उचकावण्यासाठी बसलेत पण त्यांना जमत नाही, त्यांच्याकडे सुविधा अपुऱ्या आहे. तेव्हा प्रशासनानं पण त्यांना सुविधा द्याव्यात आणि हे गवे जंगल आदिवासात घेऊन सोडावे. खरोखर शासनानं यावर गंभीरपणे विचार करावा. गव्याच्या आत्ताच्या पिढीला जंगल हा आपला आदिवासी असं वाटत नाही. आमच्या उसाचे तितकंच आदिवासी आहेत त्यांचा राहतं असं वाटायला लागलं आहे आणि ते आमच्या भविष्य दृष्टीने खूप धोकादायक आहे. तेव्हा शासनानं तातडीनं दीर्घकालीन उपाययोजना करून गव्याच्या आणि बिबट्याच्या त्रासातून आम्हाला मुक्त करावी विनंती.